नमस्कार, छायाज किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे फरसबीची भाजी करून दाखवणार आहे। तर फरसबी खूप असे आरोग्यदायी आहे आणि भरपूर कॅल्शियम आहे आणि व्हिटॅमिन आणि वजन कमी करण्यासाठी पण खूप छान आहे। डायबिटीजच्या लोकांना पण खूप छान आहे, असे हे आरोग्यदायी आहे भाजी फरसबीची। तर नक्की ट्राय करून बघा। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज मी बनवणार आहे फरसबीची भाजी बनवणार आहे बघा। तर याच्यासाठी लागणारं साहित्य, एक कांदा घेतला आहे मी चिरून, एक टोमॅटो घेतलं आहे, खोबरं 1 चमचा घेतलेला आहे खिसून, जिरा अर्धा चमचा घेतले, लसूण 1 घेतला आहे, 10-12 पाकळ्या लसूण घेतला आहे, आलं थोडं घेतलं आहे, हिंग घेतलं आहे फोडणीसाठी, इथं तिखट घेतलेला, तुम्हाला जसं पाहिजे तसं घालू शकता। धने पावडर घेतला अर्धा चमचा, किचन किंग मसाला अर्धा चमचाला कमी घेतलेला आहे, कोथिंबीर घेतले, चवीनुसार मीठ घेतले। मी हे वाटण करून करणार आहे ही भाजी फरसबीची। तर आपण आता कांदा टोमॅटो भाजून घेऊ। इथं मी कढई गरम करायला ठेवली, पहिल्यांदा जिरं भाजूया। जिरं चांगलं फुललं की आपण खोबरं भाजून घेऊया। इथं बघा आपलं जिरे पण चांगलं फुलले, आपण खोबरं टाकूया। खोबरं चांगलं भाजलं की आपण काढून घेऊया। इथे बघा आपलं खोबरं चांगलं भाजलं, आपण काढून घेऊया। आता भाजून घेऊया कांदा चांगला लाल कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला। याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया। इथं आपला कांदा बघा चांगला भाजलेला आहे, त्याच्यात टाकूया लसूण आणि आलं, ह्याला पण भाजून घेऊया। याला पण 1 मिनिटभर भाजून घेऊ। इथं आपला आलं लसूण कांदा पण चांगला भाजलेला आहे, आपण त्याच्यात टोमॅटो भाजून घेऊ। याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला लवकर कांदा आणि टोमॅटो लवकर भाजते। इथं आपला टोमॅटो पण चांगला भाजलेला आहे, आपण आता हे थंड करायला ठेवूया। इथं आपले मसाले थंड होईपर्यंत आपण फरसबीच्या शेंगा भाजून घेऊया। याच्यात आपण आता थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया। तर आपली फरसबीचे शेंगा अशा भाजल्याने जास्त चवीचे वाढते, म्हणून असं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही हे खात नसाल तर हे जरूर खावा, कारण ह्याच्यात भरपूर कॅल्शियम व्हिटॅमिन भरपूर आहे आणि हे रोगप्रतिकारशक्ती पण वाढवते आणि मधुमेहाच्या लोकांना तर भरपूर असे उपयुक्त आहे। तर नक्की ट्राय करून बघा। इथे बघा मी चांगले डाग पडेपर्यंत चांगले भाजून घेतलेले आहेत। इथं आपले मसाले थंड झालेत, आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। इथं आपले मसाले बारीक करून झालेले आहेत, बघू शकता। आपण आता फोडणी देऊन घेऊया। इथं मी कढई गरम करायला ठेवलेले आहे, आपण आता 3-4 चमचे तेल टाकून घेऊया। तेल आपलं चांगलं गरम झालं की आपण याच्यात मसाले टाकून घेऊ। इथं बघा आपलं तेल पण गरम झालेलं आहे, ते बारीक केलेलं वाटण मी याच्यात टाकून। इथं आपलं हे वाटण चांगलं आपण परतून घेऊया, 1-2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। इथं आपले मसाले चांगले परतून झालेत, याच्यात टाकूया धने पावडर, किचन किंग मसाला, हिंग आणि थोडंसं तिखट, आणि याला चांगलं परतून घ्यायचं। इथं आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत, आपण आता हे मिक्सरमधलं थोडंसं राहिलेलं ते सगळं पाणी घालून मी केलेलं आहे। याच्यात आपण आता
पाणी घालून मसाले शिजवून घेऊया. याच्यात हळद टाकूया. हळद थोडीशी टाकले, या चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया. मीठ मगाशी थोडंसं टाकलं तर थोडंसं कमीच टाकणार आहे. आणि आपण टोमॅटो टाकले तर टोमॅटो बॅलन्स होण्यासाठी याच्यात साखर टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया. इथं आपले मसाले सगळे भाजत आलेले आहेत. इथं आपले सगळे मसाले परतलेले आहेत बघा छानपैकी. तर याच्यात आपण आता पाणी टाकून घेऊया. गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्याने छान असं सॉफ्ट भाजलेलं येतं. मी अंगापुरतंच पाणी करणार आहे. तुम्हाला कमी जास्त टाकू शकताय तुम्ही. असं गवारीची शेंग करतो ना आपण, तशी पण केली तर चालते. नुसतं कांदा टोमॅटो घालून नुसतं नाही ग्रेव्ही केली तर तसं पण केली तर चालते. तर मी असं वेगळ्या पद्धतीनं थोडीशी केलेली आहे. त्याला आता मसाल्याला पण उकळी आलेली आहे चांगली. तर आपण आता हे फरसबीच्या शेंगा भाजलेल्या होत्या हे त्याच्यात टाकून घेऊया आणि याला एक 3-4 मिनटं शिजू देऊया. इथं बघा उकळी आलेलं आहे. याच्यावर आपण झाकण ठेवून एक 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण भाजलेले आहेत शेंगा, त्यामुळं लवकर शिजण्यास मदत होते. आपण एक 3-4 मिनटं शिजू देऊया. इथं आपली भाजी शिजलेली आहे. कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया. माझी फरसबीची भाजी करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही फरसबीची भाजी ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता.